अण्णांच्याबद्दल कौतुक करण्यापेक्षा करूया, म्हणजे आपल्याला दरवेळेला वेगवेगळे कार्यक्रम ऐकायला मिळतील. एकूण 18 पुराण आहेत, त्यामुळे आता आपल्याशी फक्त 5 पुराण 4 झाले. आता 5वं गणेश पुराण पुढच्या वर्षी ठेवा. आणि हा बजरंग बली तुम्हाला 7 समुद्रापार एकदा तुम्हाला घडवेल. धन्यवाद अण्णासाहेब. आणि अण्णाला 3 भाऊ आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, असे त्यांचे 3 भाऊ. या 3 भाऊ आणि त्यांच्या सौ आल्यात का? त्यांच्या सौ भाग्यवती, पती बरोबर पत्नीने यायला पाहिजे. जे आपल्याबरोबर असतात त्यांना विसर पडू द्यायचा नाही. हा. आणि शिवाजी पिशवे हॅलो, अरे नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, घ्या घ्या, या या पुढे बाई या ना. हॅलो हॅलो, आपली ही शिवपुराण कथा, देवी भागवत कथा ऐकून या काकांना पण इच्छा आहे की माझी सुद्धा एक भागवत कथा, आणि ती नाशिकला नाही, मी चाळीसगावलाच करावी, आणि भगवंताने त्याला बुद्धी आणि शक्ती सामर्थ्य प्रदान करावं अशी काकांची इच्छा आहे. भगवंत त्यांना तसं बळ प्रदान करो आणि ती कथा चाळीसगावमध्ये हो त्यांच्या हातून, अशी आपण भगवंताला प्रार्थना करू. सासू सासरे सज्जन दीननंद, सासू सासरे सज्जन दीननंद औशी दत्तात्रय पंतांचं नाव घेते देवी भागवताच्या दिवशी. मी कोणाला टाळणार नाही, लक्षात ठेवा. नाही का? ठीक असतं. मुलाला द्या, मुलाला. चला, 2 काका झाले, तिसरे आमचे सायकलवाले. या सर्वांग सुंदर कार्यक्रमाचा लाभ महाराज तुमच्यामुळे मिळाला. आपल्याला बाहेर जायची गरज नाही. आपल्या 40 गावामध्ये इतके कलाकार आहेत. खरंच एकेका कलाकाराला जर पाहिलं तर त्यांचा पण आम्ही सन्मान करणार आहे. ह्या वादळ सीमा देऊन टाकतो ना प्रमाणपत्र. आज आमच्या ट्रॅक्टरवर आलेले आहे. द्या इकडे त्यांना, आणि त्यांना नाव घ्यायला नाही तर तू घेतो. या ठिकाणी सर शिरोडे परिवाराचं कुटुंब पहा. शिटी वाजली, गाडी सुटली, फक्त अण्णांनी सांगावून सगळ्यांनी यावं. सगळे भाऊ येतात, बिचारे काही बोलत नाही, शांत बसतात, मोठमोठ्या नोकरी करून. स्त्रियांचा अलंकार काचेचे चुडे, केशव पंतांचं नाव घेते आशापुरी पुढे. चारी मुली कुठे आहेत त्यांच्या? चारी मुली, चारी मुलीला बोलवा. कुटुंबाचा झाल्यानंतर आपल्याला त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आमच्या महाराजांच्या सौभाग्यवती जे कलाकार सगळं इकडे येतील. हा कलाकार सगळं. हा. आणि सुनीताताई महाराज यांचा कीर्तन झाल्यावर सन्मान होईल. त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. कालच मी सांगितलं गृहिणीमुळे घरला घर पण अशोक महाराज, अशोक महाराज. चला महेश महाराजांनी अशोक महाराज नसतील तर नाही नाही त्याला देऊन टाका महेश महाराज. चल रे हे बारक्या गोविंद महाराजचा सन्मान करून टाक. हा गोविंद महाराजचा सन्मान बघा रे त्यांना दे. हां महाराज आज अनिल महाराज आहे का तुम्ही? अनिल हा तर महेंद्र. काल रोटरीचा कार्यक्रम होता. अरे सत्यजित
चला आपण शृंग आहे मधले तुळजापूरची देवी आहे आणि इकडचे लक्ष्मी माता आहे ना? हा हे इकडे रेणुका माता इकडे पाहिजे आता बरोबर हे श्रीरंग रेणुका माता आहे. मग लक्ष्मी गायब आहे. लक्ष्मी लक्ष्मण अण्णांकडे गेली ना. एक नंबर तिकडे त्रिशूल धारण केलेली माता लक्ष्मी कोल्हापूर निवासिनी. 2 नंबर तेव्हा जरा वाकडी मान सप्तशृंगा. 3 नंबर तुळजापूरची भवानी माता आणि 4 नंबर माहूरगडाची रेणुका माता. शक्तिपीठ अंबा माता की दैत्य सेना कोण गेले आपले दैत्य सेना या पुढे राहिलेले सत्ता 3 मुलं त्यांचे या ब्रह्मा विष्णू महेश 3 मुलं आणि तुम्हा या लोक चला जाधव या लवकर सन्मानित करताना त्यांच्या पत्नीला पण यायचं आहे. सन्मान करण्याकरता काही तुम्ही या त्यांच्या डोक्यावर टोक ठेवा. सोन्यासारखी माणसं म्हणून हे सुवर्णाचं दान त्यांना द्या. डोक्यावर ठेवा त्यांच्या सुवर्णाचं हटलेलं आहे. नो न्यूज नो फोटो ओनली वर्क इज आवर मोटो. आपले चेहरे फोटो काढण्यासाठी राहिले नाही. आता आपल्याला फोटो नको. चला डोक्यावर ठेवा त्यांच्या. उभा राहा त्यांच्या शिवार. आणि 2 नंबरची सुवर्ण बघा आहे का गळ्यात काही मंगळसूत्र आहेत. पतिव्रतेला असं म्हणतात ना पतिव्रतेला सांगे हळदी कुंकू आणि आपण दोघे मिळून सौभाग्याला जिंकू. आणि संसाराच्या वेलीवरती 2च फुले असावी. एक जाईचे एक झेंडूचे आणि पत्नी गुलाब हे नसणारा अभय. समोर बघा समोर. त्यानंतर शेवटचं सुंदर ज्यांनी अण्णांची फार काळजी घेतात अशा आमच्या सुनबाई. ओके धन्यवाद. ओके दीपावली रोजच त्यांची असते. दिवाळी तुझी सन्मान याच्यासाठी करायचा की ते आज्ञाधारक पुत्र आहेत. रोज वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नाहीत. प्रत्येकाच्या घरी असे मुलं झाले पाहिजेत म्हणून आम्ही आमचा सन्मान. दुसरा उद्देश काय नाही. ज्यांच्याकडे कोणाकडचं लक्ष नसतं अशा लोकांकडे लक्ष जाण्यासाठी हा आमचा कार्यक्रम असतो. समोर समोर समोर. हो ओके धन्यवाद. त्यानंतर वडिलांचे सर्वस्वी याच्यात तुम्हीच ओळखून द्या ना आता. सुंबानी काढून घे राकेश त्यांना देऊन टाक त्यांच्या मुलाला. त्या दोन्ही मुलाला मध्ये देऊन टाका. दोन्ही मुलाला गरम होतं ना. द्या त्यांजवळ ते सन्मान केला द्या मुलाला. समोर बघा. लाल समोर द्या. वा वा अशा पत्नी जर मिळाल्या तर महाराजांचा त्या वकील आहे. कुणाला माहीत नसलं तर सांगतो त्या वकील आहेत. त्या कोर्टामध्ये आमच्याबरोबर नेहमी येत असतात कार्यक्रमाला. त्या वकील आहेत. हा आणि आता सन्मान आलाय पण आलाय का जेव्हा आणलाय त्याला नंतर देऊ आम्ही. जे आले त्या कलाकाराला द्या. चला खैरनार वगैरे खैरनार कवी कट्टावाले या पाटील साहेब या उत्तमराव पाटील या लोकांना आपल्याला द्यायचे त्यांना कलाकारांना. धन्यवाद. उगले सर या. आमच्याकडे बाल कलाकार पण आहेत आणि देण्यासाठी बाल केलेले कलाकार पण आहेत. काय द्यावा त्याला गुरुजींचे वडील. गुरुजींचे वडील महाराज या त्यांना द्या. अभय घेऊन टाका लवकर एकेकाने घाई करणार. धन्यवाद धन्यवाद. चला बाळा चला. तुमचा कृष्णा कुठे गेला. कृष्णा
कृष्णा देवी हातान तुझ्या. धन्यवाद. बघा समोर. Ready? धन्यवाद. त्याला द्या. आपल्याला काय गरज पडते. चला लवकर लवकर या. धन्यवाद सर. धन्यवाद. झाले का कलाकार? ट्रॉफी दिली. हो हो ट्रॉफी धन्यवाद. त्यानंतर देऊ आम्ही. माळीला बोलव माळी. बस सर्वांचं सर्व झालं. मी केलं का सगळं? ज्या भावी गुरुजी राहिले केशव गुरुजी. हात लावा त्याला. राहू द्या ना. हात लावा इकडे बघा. केशव गुरुजी दे. ओके. धन्यवाद सर. दुसरं नाही का? आज नाही आलेले. धन्यवाद. चला हरकत नाही. चला. आमचे पोद्दार काका अण्णांच्या बरोबर कायम असतात. आलेल्या कलाकारांचं गुरुजींचं आणि वादक वृंद आणि गायवृंदाचा ते सत्कार करतात. परंतु त्यांच्याजवळ आहे दोन हिरे. ते पोद्दार काका आणि अरुण जाधव या दोघांचा सत्कार मला करायची इच्छा आहे. तर मी काकांना विनंती करतो की त्यांनी अण्णांकडनं सत्कार स्वीकारायचा आहे. अभिनय पोद्दार काका. फोटोग्राफर पोद्दार काकांचं वयाच्या हिशोबाने कार्यक्रमामध्ये काल खर्चाने ते म्हणतात माझ्या पेन्शनमधून 10 ते 20% खर्च मी हा समाजासाठी करत असतो आणि म्हणून पोद्दार काकांसाठी जोरदार मिळाला पाहिजे असा हा माणूस शोधून न सापडणारा अरुण दादा ज्यांच्या आवाजात कारुण्य आहे. करुण कमलाताईंवरती लिहिलेली कविता ते सादर करतात म्हणून त्यांचाही अण्णांच्या हस्ते सत्कार होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे ह्या दोघांसाठी. धन्यवाद. नाशिकहून आलेले आहेत त्यांना मामा त्यांचे मामा हा फुवा म्हणजे आमचे लक्ष्मण अण्णा शिरोडे यांचा सत्कार करायचा आहे. कृपया त्यांनी त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अण्णांनी तो कृपया कोणी कीर्तन आपल्याला अनुभवाला येईल. हरिभक्त परायण सुनीताताई पाटील चाळीसगावकर ज्यांनी चाळीसगावमध्ये आदिशक्ती मुक्ताबाई मुलींची वारकरी नवी दिशा दिलेली आहे आणि त्यांच्या नाशिकहून आलेले मनोज भाऊ महेंद्र शिरोळे यांचा सत्कार करतील. आम्हाला एडिटिंग करावं लागेल. हा सुनील भाऊ आणि अभय यांनी पण यायचे. अभय शिरोडे आणि सुनील भाऊ शिरोडे यांचे सत्कार ते करू पाहत आहेत. त्यांनी कृपया लवकर लवकर यायचंय. बालारविद्धुधिमिन्दु किरीटाम् अङ्गकोचाम्नायनत्रययुक्तां स्मेरमुखिं वरदाङ्कुशनाशीम्. नत्रययुक्तां स्मेरमुखिं वरदाङ्कुशपाशा भीतिकरं प्रभज भुवनेशे. सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आरतीची तयारी करून घ्या म्हणजे वेळ न जाता आपण आरती करू मग कीर्तन रूपी सेवेला आरंभ करता येईल. आलेत का ताई? नाही घ्यायची आरती. हा
आरती घेऊ ना तोपर्यंत काय अडचण नाही. लगेच. काय म्हटलं ते आरतीचा द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कंदमाकालरात्रीति
पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाणि दत्तं गृहाणफलमे पात्रे सूर्यवर्षाकाले तुझे कारणी देह माझा पडा नको जगने रामाने धाडी गले ऐसे जाने राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सगळ्या तुझ्या पुढे नम्रत्वतेने असे इच्छा होच मानसे करीत असे आदे तुझा असे सर्वे पुष्पेन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भजनाने पश्यन्तो मा कश्चित् दुःखमानया जगदंबा माता की स्वामिनी माता की जय अंबेचा आई कालिके ग देवी कालिके ग चंद्रमुंड घालून लोळे लळा आई कालिके ग देवी कालिके ग आई चंद्रनाथी आई कालिके कालिका शिव शंकर संगे भक्तांचं रक्षण करती आई कालिके देवी कालिके या छोट्याशा चिमुकल्या त्यांना द्यावे त्याचा वाटा घ्यावा भविष्यात संपूर्ण 40 नाव या भागात देवीचे गीत म्हणतायत सगळ्यांनी लक्ष देऊन
विठ्ठलाय तनोहरा बोल भगवान की नमः ओम आदिसोहं कुलस्वामिने नमः ओम अनादिसोहं कुलस्वामिन्यै नमः ओम अनादिसोहं कुलस्वामिन्यै नमः ओम अनादिसोहं कुलस्वामिने नमः ओम अनादिसोहं कुलस्वामिन्यै नमः ओम अनादिसोहं कुलस्वामिने नमः ओम अनादिसोहं कुलस्वामिन्यै